ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। कर्णाची श्रवणीच आवड असो राहो मुखी कीर्तन वाचे नित्य घडो तुझे स्मरणते हस्ती तुझे पूजन लाभो अर्चन सख्य दास्यच तुझे हे इच्छिते मनमन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत श्रीराम। संतांविषयी रामदास स्वामींनी केलेलं संतस्तवन या समासातलं वर्णन आहे। संत हे अत्यंत खरोखरच आनंदाचं सुखाचं समाधानाचं ठिकाण आहे शोधे। अनेक संत होऊन गेले या भारतवर्षामध्ये होती देणे ईश्वराचे म्हणतात रामदास स्वामी। धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे। महाराष्ट्रभूमी अजून भाग्यवंत इथे अनेक नद्या आहेत कृष्णा आहे गोदावरी आहे आणि त्यामुळे सगळ्या नदींच्या किनाऱ्यावर संतांची स्थानं आहेत आश्रम आहेत मठ आहेत आणि संतांनी खरोखरच या जगाच्या उद्धारासाठी आपल्या काया खूप कष्टविल्या आहोत। या अशा संत मालिकेमधल्या एक थोर विभूती संत श्री गजानन विजय या ग्रंथाचे रचयिते संत श्री दासगणू महाराज यांच्याविषयी काही चिंतन आज आपण करणार आहोत। ती सगळी ईश्वराचीच योजना। वंदनीय श्री दासगणू महाराजांना संपूर्ण हा भगवत भक्तीचा वारसा आणि प्रचार करण्याची योजना भगवंतांच्या एकंदर कार्यक्रम योजनेनुसार यांच्या जीवनामध्ये त्यांना जवळजवळ 93-94 वर्ष करायला मिळाली। 1868चा जन्म आणि 1962 साली त्यांचा पंढरपूरला देहांत झाला आहे। आपण चरित्राकडे पाहणार आहोत प्राधान्याने त्यांनी केलेल्या काही ग्रंथरचना विशेषतः श्री गजानन विजय या ग्रंथाची रचना कशी झाली असं काही आपण पाहणार आहोत। कारण दासगणू महाराजांच्या जीवनातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी रचलेलं श्री गजानन विजय हे एक मोठा ग्रंथ गजानन महाराजांच्या जीवनातल्या 21 अध्यायांमध्ये त्यांनी लीला लिहिल्या। त्या कशा लिहिल्या का लिहिल्या कधी लिहिल्या तो प्रसंग त्यांच्या जीवनात कसा आला हे आपण यथासमय आता पाहू। पण अगदी सुरुवात करताना दासगणू महाराजांविषयी अगदी त्यांच्या जन्मापासून आपण पाहूया। 6 जानेवारी 1868 त्यांचा जन्म आहे। जन्म आहे उमरी नावाचं लहानसं गाव आहे नांदेडजवळ म्हणजे गोरठ्याजवळ ज्या ठिकाणी त्यांनी पुढे आश्रम स्थापन केला गोरठा श्री दासगणू संस्थान या नावाने। पंढरपूरला त्यांचा एक आश्रम आहे त्याला दामोदर आश्रम असं म्हणतात।
पांडुरंगाची भक्ती, सुरुवातीला त्यांना भगवान महादेवांची भक्ती होती. जन्म उमरी नावाच्या गावात झाला. बालपण काही फार त्यांचं असं वैभवात किंवा असं नाही चांगलं गेलं. उन्हाडक्या खोड्या भगवान श्रीकृष्ण जसं बालपणी अनेक लीला खोड्या करायचे. दासगणूंचं 7-8 वर्षापर्यंत असंच आयुष्य गेलं. 7व्या-8व्या वर्षापर्यंत शाळेतही त्यांना जायला नाही मिळालं आहे. शिक्षणाचाही प्रारंभ 8व्या वर्षी झाला. आता काळ बदलला आहे. दुसऱ्या वर्षी आता शिक्षणाचा प्रारंभ करतात 2.5 वर्ष झाली की. पण दासगणू महाराजांना त्यामुळे उन्हाडक्या, खेळणं फिरणं, फळं पाडणं, चिंचा बोरं खाणं असं रामदास स्वामींचं चरित्र असंच आहे. अशा पद्धतीने गेलं. पण पुढे त्यांना मामांकडे ठेवण्यात आलं. मामांनी पाहिलं या मुलाचं काही फारसं लक्ष अभ्यासामध्ये नाही आणि मामांनी पण त्यांचा काही फार पाठपुरावा केला नाही आणि त्यामुळे लहानपणीला संगती जशी मिळाली. किती जुना काळ आहे बघा, 1868. आणि महाराष्ट्राच्या त्यावेळच्या इतिहासामध्ये अशी नोंद आहे की तमाशाचे अनेक फळ असायचे. विशेषतः ग्रामीण भागात तमाशांचे फळ, तमाशाचं येणं, तिथले कलाकार येणं, यांचे मित्र जायचे, हेही तमाशाला जाऊ लागले आणि त्यामुळे शिक्षणाचा बराच खेळखंडोबात झाला. शिक्षणात फारशी रुची त्यांना गतीपणसुद्धा नव्हती. पण तरी देखील त्यांचं शिक्षण झालं आहे थोडंफार आणि मामांनी विचार केला जे आहे ते करू दे आपण, मुलगा फारच बिघडत चालला म्हणून त्यांनी त्यांना पुढच्या काळामध्ये काहीतरी पोटाचा व्यवसाय असला पाहिजे, शिकला कमी जरी, म्हणून दासगणू महाराजांचा बालपण जरी असं गेलं पण अगदी बालपणापासून त्यांना ईश्वर भक्ती, संत दर्शनची आवड आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. उपजत त्यांना एक काव्यस्फूर्ती असायची. हां, ते काव्य फार सुंदर करायचे. दासगणू महाराजांना आपण संत कवी म्हणतो ना, कारण अनेक पुढे त्यांनी आख्यानांच्या रचना केल्या आहेत. सगळे पुस्तकं उपलब्ध आहेत. पण बालपणी त्यांचा जो काव्यगुण आहे पण अभ्यासात आणि अध्ययनात म्हणजे शालेय अभ्यासात फारशी गती नाही. एकेकाचं एक एक आयुष्य असतं श्रोते हो. म्हणून त्यांना वयाच्या 25व्या वर्षी 1893 साली पोलीस खात्याची त्यांनी परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाले. मामांनी करायला सांगितलं 10वी नंतर आणि ते पोलीस खात्यात भरती झाले. इसवी सन 1893 11 वर्ष त्यांनी नोकरी केली. त्या काळात मध्ये पुष्कळ त्यांच्या जीवनात गत्यंतर झाली, स्थित्यंतर झाली, बदल होत गेले. कारण त्यांना संत दर्शनांची आवड असल्यामुळे एक त्या परिसरात अतिशय त्या काळात असलेले वंदनीय साईबाबा यांची फार भक्ती लागली. नेहमी दर्शनाला जायचे. साईबाबांच्याकडे त्यांचा ओढा होता, आकर्षण होतं. नेहमी शिर्डीला जायचे. त्या काळात साईबाबा होते पीठावरती, तिथे जायचे. पण इकडे तमासगिऱ्यांची त्यांना संगत, त्यामुळे नोकरी लागल्यावर त्यांचं अखंड साईबाबांकडे जाणं असायचं शिर्डीला आणि त्यामध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या. दासगणू महाराज पुढच्या काळात एक प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून सुद्धा प्रसिद्धीला आले. प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांनी नारदीय कीर्तनही केली, पुढे केली. आधी वारकरी कीर्तनाने त्यांच्या जीवनात कीर्तनाचा प्रारंभ झाला. म्हणजे 1896 साली जामखेड एक नावाचं गाव आहे मराठवाड्यात, जामखेड, त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दासगणू महाराजांनी वारकरी पद्धतीचं कीर्तन करायला सुरुवात केली. बरेच वर्ष त्यांनी ही कीर्तन सेवा केली. अनेक ठिकाणी केली. नेवाशाला केली, पंढरपूरला केली आणि ते जसे तमाशामध्ये उत्तम गाणे वगैरे म्हणायचे, लावण्या रचायचे, दिंड्या रचायचे, आर्या रचायचे. कीर्तनाला जेवढं उपयोगी काव्याच्या अंगाने साहित्य आहे, जुन्या अंगाने, हे सगळं ते खूप सुंदर रचायचे आणि शीघ्र कवित्व त्यांच्याजवळ होतं. अनेक वेळा ते ह्या प्रकारचे करायचे. नाटकामध्ये काम करण्याची त्यांना आवड होती. तो सगळा काळ महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये एक नाट्य इतिहासाचा काळ आहे श्रोते. फार मोठे मोठे नाटककार त्या काळात होते. नाटक लिहिणारे होते, कामं करणारे होते. बालगंधर्वांचाही काळ असाच दरम्यानचा आहे. कितीतरी त्या काळात होते. यांना पण नाटकात काम करायची आवड, इच्छा होती, कामं करायचे. पण यांच्यावर त्या नाटकातल्या कामामुळे एकदा एक गंभीर प्रसंग आला. प्रसंग असा एक छोटासा आहे, आठवण म्हणून. नेवाशाला मोहिनीराजांच्या मंदिरामध्ये एक नाटक प्रयोग होता. जुना काळ होता. स्त्रियांनी फारशी नाटकात कामं करायची नाही. आपले बालगंधर्व नेहमी स्त्री भूमिका करायचे. अनेक पुरुष नट हे स्त्री भूमिका करायचे. नेवाशाच्या मंदिरात एका नाटकात प्रयोग करीत असताना दासगणू महाराज म्हणूया आपण, पण यांचं मूळ व्यवहारातलं नाव गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे असं आहे. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे.
नाटकाची आवड, नेवाशाच्या मंदिरात नाटक आहे, यांनी स्त्री भूमिका केली आणि मंदिर प्रशासनाला आवडलं नाही. यांच्यावर खटला भरण्यात आला की नेवाशाच्या मंदिरात तुम्ही हे केलं आहे, खटला भरला गेला. यांनी स्वतःच खटल्यामध्ये आपली बाजू मांडली आणि सांगितलं, जर मंदिरांमध्ये हजामत करणं म्हणजे कटिंग करणं निषिद्ध असतानाही तुम्ही एखाद्या मुलाची जावळ काढू देता ना, जावळ काढायला माणसं मंदिरं मठामध्ये येतात ना, मग मी जर स्त्री भूमिका इथे केली तर त्यात काय इतकं निषिद्ध आहे. आणि खरोखरच हा युक्तिवाद ऐकून काय जे कोणी न्यायाधीश असतील त्यांनी यांना गणेशला म्हणा किंवा दासगणू महाराज तर पुढे झाले, त्यांना साईबाबांनी नाव दिलं. ते गणुदास, गणेश नाव आहे ना, दास म्हणून वागरायचं म्हणून गणुदास, दास गणू. पण खटल्यातून निर्दोष सुटले, साईबाबांकडे गेले. मध्ये पोलीस काळात भरती झाली आहे आणि दासगणू नेहमी साईबाबांकडे जायचे. बोललो आहे मी, साईबाबा त्यांना नेहमी म्हणायचे, नोकरीला लागले होते. 11 वर्ष यांनी नोकरी केली आहे पोलीस खात्यात. पोलीस खात्यातली नोकरी काय शिरस्ता कठीण असतो, काय शिस्त, काय तो पोशाख, हातात दंड, शिक्षा द्यायची, चोर पकडायची, असे सगळे त्यांच्या ते कर्तव्याचा तो भाग आहे. नेहमी साईबाबांकडे जायचे आणि साईबाबा त्यांना म्हणाले, अरे गणू, आपला जन्म काय दुसऱ्याचे बूट चाटण्यासाठी असतो का, नोकरी सोडून दे. हो म्हणायचे तिथे. ते साईबाबांना उलटून कधीही बोलले नाही. त्यांना ते गुरुस्थानी होते. त्यांच्या जीवनात त्यांना संत दर्शनांची अड असल्यामुळे अनेक संतांची आधी दर्शनं झाली आहेत. त्यात शेख महम्मद आहेत, प्रल्हाद महाराज, त्या प्रांतातले एक प्रल्हाद महाराज ते आहेत, अनेक पण यांना प्रत्यक्ष अनुग्रह मात्र, मंत्रदीक्षा मात्र परमपूजनीय वामनराव इस्लामपूरकर यांचा अनुग्रह मिळाला. इस्लामपूरकर महाराजांचा मंत्रदीक्षा यांना होती, हे साईबाबांना माहीत होतं. साईबाबांकडे म्हणायचं नोकरी सोडून दे, यांनी हो म्हणावं. पण एकदा प्रसंग असा घडला की मी साईबाबांना नेहमी म्हणायचं की मी नोकरी सोडून देईन, पण दरवेळा टाळटाळ करावी. दरवेळा साईबाबा मला हेच म्हणतात, म्हणून हळूहळू साईबाबांपासून त्यांनी मठात जरी गेले शिर्डीला, त्यांच्यापासून स्वतःला लपवायला लागले. ते साईबाबांच्या लक्षात आलं. प्रसंग यांच्या जीवनात पुढे असा एकदा घडला की हे कोणत्या तरी एका पोलीस खात्यातच असल्यामुळे एकदा नेवाशाला न सांगता, वरिष्ठ अधिकाऱ्याला न सांगता हे तमाशासाठी किंवा नाटक प्रयोगासाठी बाहेर गेले आणि त्या चुगली केली. एका मुसलमान शिपायाने चुगली केली आणि यांच्यावरती असं काही बालंट आलं की यांच्यात नोकरी जाते की काय. हे धावत साईबाबांकडे, बाबा मला वाचवा या आपत्तीतून, मला वाचवा. ठीक आहे, तुला वाचवतो, पण तू नोकरी सोडशील का. त्यांना तिथे तर हो म्हटलं, पण नोकरीचा काही सोडणं त्यांना झालं नाही. तेवढी इच्छा तीव्र झाली नाही, सोडावीशी वाटली नाही. पगारही बऱ्यापैकी होता, हुद्दा चांगला, पोलीस जरी होते तरी पुष्कळ अधिकार होता आणि सोडली नाही. पण पुढे अजून एकदा प्रसंग असा घडला की आता यांची काही चूक नाही दुसऱ्यांदा, पण पोलीस खात्यात आहे आणि कोणीतरी तक्रार केली, काय झालं म्हणा, काही यांचा काही दोष नसताना यांच्यावरती पुन्हा बालंट आलं. यांनी मनोमन गोदावरीच्या किनाऱ्यावर बसून गोदावरीचं पाणी हातात घेतलं. बाबा, आधी तर माझी चूक होती, आता माझी चूकही नाही, मला यातून सोडवा. आता जर मला यातून सोडवलं तर मी नोकरीचा राजीनामा देईन, असं बाबांना कबूल केलं आणि त्यातून सुटले होते. यांनी सुटले आणि त्यानंतर बाबांकडे जात असताना पुन्हा यांना मोह उत्पन्न झाला अशी घटना आली. एकदा एका जंगलामध्ये काही चोर, त्यांनी चोरलेला चोरीचा ऐवज याची वाटणी करत होते. यांनी त्या ठिकाणी पोलिसच होते, अधिकार होते, तिथे छापा घातला, त्यांना पकडलं, त्यामुळे यांना बढती मिळाली आणि आता पुन्हा यांना नोकरी सोडावीशी वाटेना. एकदा साईबाबांच्या दर्शनाला गेले. साहेबांनी फक्त एकच वाक्य म्हटलं, काय गणू, गोदावरीच्या काठावर हातात पाणी घेऊन संकल्प केला होता, विसरलास का. आता डोळे खाडकन उघडले. अंतर्ज्ञानीच होते साईबाबा, ईश्वराचा अवतारच घडले. आणि आता दासगणू महाराजांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. 1904 साली, 1893 ते 1904, 11 वर्ष पोलीस खात्यात असलेला हा माणूस केवढा मोठा कवी, अधिकाराचा संत आता पुढे होणार आहे. साईबाबांची पूर्ण कृपा, आशीर्वाद आहे, त्यांच्यावरती निष्ठा आहे
आणि अनेक अनेक कवनं यांनी केलेली आहेत, अनेक अनेक कवनं यांनी केलेली आहेत. म्हणजे यांच्या कवनाविषयी यांना काव्यगुण तर उत्तम होताच, ईश्वर भक्ती होती, संतांविषयी होती, पुष्कळ वाचन झालं आहे, पुराण ग्रंथांचं वाचन झालं आहे, बुद्धीत तल्लख आहे, अनेक ग्रंथांमधले श्लोक इत्यादी मुखोद्गत आहेत. कीर्तन फार सुंदर करायचे. आपल्याला माझ्या आयुष्यात तरी मला ऐकायला मिळालं नाही, कारण 1962 साली यांनी देह ठेवला, पण फार सुंदर कीर्तन करत होते असं म्हणायचे. कारण यांचे शिष्योत्तम पुढच्या काळात झालेले परमपूजनीय अनंतरावजी आठवले म्हणजे संन्यास ग्रहणानंतर वरदानंद भारती यांचं कीर्तन मात्र मी ऐकलेलं आहे. फार उत्तम कीर्तन करायचे आणि एक दासगणूंच्या कीर्तनाची परंपरा आहे. यांचा मुख्य मठ आणि आश्रम गोरठ्याला आहे, मगाशी बोललं गेलं. हे नांदेडजवळ उमरीजवळच आहे, यांच्या जन्मगावाजवळच ते आहे, उमरीवरच जावं लागतं. आणि त्या ठिकाणी त्या आश्रमात पुढच्या काळात स्वामी वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंतरावजी आठवले यांनी खूप कार्य केलं. आत्तापर्यंत होते, अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. दासगणूंनी कीर्तनाला उपयोगी अशी खूप आख्यानं तर लिहिली, पण त्याआधी त्यांच्याजवळ उपजत काव्यगुण असल्यामुळे, स्फूर्ती असल्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ज्या रचना केल्या त्यापैकी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी भक्ती लीलामृत, भक्त कथामृत ह्या प्रकारचे काही ग्रंथ लिहिले. आणि सगळ्यात जास्त दासगणू महाराजांना जी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळाली ती संतश्री गजानन महाराज यांचा जो त्यांनी गजानन विजय ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथामुळे दासगणू महाराजांना दिगंत दिगंत कीर्ती मिळाली. लाखो लाखो या ग्रंथाचे वाचक झाले. पण ही सगळी उपजत काव्यगुणाची त्यांच्याजवळ असलेली प्रतिभा ही जी निर्माण झाली, अत्यंत आवड, पुराण ग्रंथांमधल्या अनेक कथा घेऊन त्यांनी आख्यानं रचली आहेत. पुढच्या काळात 50-60 त्यांची आख्यानं आहेत. नलदमयंती आख्यान आहे. त्यांनी रचलेलं रामांच्या जीवनावरती अनेक आख्यानं रचली, कृष्णांच्या जीवनावरती रचली. त्यांनी मीराबाईच्या जीवनावर आख्यान रचलं, शेख महम्मदांवरती आख्यान रचलं. संतश्री गजानन महाराज यांच्या जीवनावरती नर्मदा आख्यान त्यांचं आहे. बाळकृष्ण रामदासीवर त्यांचं आख्यान आहे. यांनी अशी अनेक 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 नरसिंह मेहतावर आख्यान आहे. लाखा कोल्हाटी त्यांचं आख्यान आहे. एक 50-60 अत्यंत दर्जेदार अशी आख्यानं, कीर्तनाची आख्यानं ही त्यांनी रचली. पुढे साईबाबांनी यांना सांगितलं, मगाशी मुद्दा बोलला गेला आहे, की त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा कीर्तनकार म्हणून जी प्रसिद्धी मिळवली ते वारकरी कीर्तन करीत असत 1896 पासून. पण साईबाबांनी त्यांना एकदा सांगितलं की गणू तू नारदीय कीर्तन कर. ते नारदीय कीर्तन करायला लागले. साईबाबांच्या संपर्कात आल्यानंतर 1906 सालापासून ते नारदीय कीर्तनं करायला लागले. आणि मग नारदीय कीर्तनाची जी पद्धत आहे, पठडी आहे, त्यामध्ये धोतर नेसायचं, अंगावर उपण घ्यायचं, पगडी घालायची. हे एक सुंदर असं करवती धोतर नेसायचं, नवीन कोरं सुंदर छान रेशमीशर एक सदरा घालायचे, उपर्ण घ्यायचे, पगडी घालायचे, गंध लावायचे, गळ्यात माळा घालायचे आणि दासगणून साईबाबांना वंदन करून कीर्तनाला उभे राहायचे. एकदा साईबाबांनी सहज गमतीने म्हटलं, गणू इकडे हे, हा काय नखरा आहे म्हणे. असा नखरा करून कीर्तन करता का कोणी? हे इतके भरजरी कपडे, अंगावरती घातलेला शर्ट आणि पगडी हे सोडून दे म्हणे. मान खाली केली. साईबाबा त्यांचे सद्गुरू नव्हे, पण अत्यंत जिव्हाळ्याचा दोघांचा संबंध आहे. साईबाबांचंही यांच्यावर खूप प्रेम होतं. प्रेमाने सांगितलं आणि खरोखरच दासगणू महाराजांनी साईबाबांनी असं म्हटल्यानंतर त्या दिवशीपासून अंगात शर्ट म्हणजे सदरा न घालता कीर्तनाला प्रारंभ केला. फक्त धोतर, एक अंगावर उपर्ण घ्यायचं, अशा पद्धतीने करायला लागले. दासगणूंनी ही कीर्तनाची परंपरा सुरू केली. म्हणून आजही दासगणू महाराजांच्या संप्रदायामध्ये सगळे कीर्तनकार, पुरुष कीर्तनकार हे फक्त धोतर आणि अंगावर उपर्ण शर्ट न घालता कीर्तन करतात. पगडी किंवा टोपी पण घालत नाही. कारण ही परंपरा साईबाबांनी दासगणू महाराजांना सांगितली, ती अजूनही पालन केल्या जाते. आम्ही अनेक त्यांच्या परंपरेतल्या कीर्तनकाराची कीर्तन ऐकलेली आहेत. नावांचा उल्लेख नाही करीत, पण अतिशय दर्जेदार असे कीर्तनकार. कारण काव्य दासगणूंचं, पण त्या सर्वांना एक बांधिलकी असते की त्यांना पठडीतलं म्हणजे परमपूजनीय दासगणू महाराजांनी रचलेलंच आख्यान करावं लागतं. पण आख्यानं खूप आहेत.
तेव्हा तेचतेपणा येत नाही. खूप आख्यान आहे. अनेक ठिकाणी गावोगावी संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र, गुजरात इत्यादी सगळ्या प्रांतांमध्ये दासगणू महाराजांच्या शिष्य परंपरेतले अनेक साधक भक्ती म्हणून, कीर्तने भक्तिसंग आहे. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोते यांची श्रवणपुटे आनंदे भगवती श्रीराम. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने हवे सत्पात्र, हरिकीर्तने प्राणी मात्र, सुशीळ होती श्रीराम. दासबोधात समर्थ वर्णन करतात. त्या सुशीलता अंगात येण्यासाठी भक्त अंतःकरण आणि देवाची भक्ती, भगवत प्राप्तीसाठी कीर्तन हे नवविधा भक्तीपैकी दुसरं साधन जे बोलले, यावर दासगणू महाराजांचा फार भर असे. आणि त्या संप्रदायातली सगळे कीर्तनकार आजही अतिशय श्रद्धेनी, निष्ठेनी परमपूजनीय दासगणू महाराजांची वरदानंद भारती म्हणजे आप्पा म्हणायचे त्यांना, त्यांची सेवा म्हणून ही कीर्तन सेवा अजूनही करतात. दासगणू महाराजांनी या पद्धतीने नारदीय कीर्तनांना प्रारंभ केला. त्यांच्या जीवनात खरी त्यांची कीर्ती वाढण्याचा जो प्रसंग आहे, बोललो आहे आधी आपल्याला, श्री गजानन विजय ग्रंथ या निर्मितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते अत्यंत प्रसिद्धीला पावले. लाखो आवृत्त्या ग्रंथाच्या झाल्या. त्याच्याविषयी काही बीज घटना आहे. यांच्या जीवनात यांनी जेव्हा रचना केली गजानन विजयाची, त्यावेळा परमपूजनीय गजानन महाराज नाही आहेत. गजानन महाराजांनी ईश्वराच्या योजनेप्रमाणे त्यांना मिळालेलं आयुष्य समाप्त करून समाधी घेतली. शेगावला आपल्या सर्वांना माहिती आहे. 8 सप्टेंबर 1910 हा सद्गुरू गजानन महाराज समाधीस्थ झाल्याचा दिवस आहे. आणि दासगणू महाराजांनी पोथीचं लिखाण जे केलं आहे ते शेगावलाच जे केलेलं आहे ते इसवी सन 1939ला केलं आहे. चैत्रशुद्ध प्रतिपदा 1939 म्हणजे वर्ष प्रतिपदा आहे, म्हणजे गुढीपाडवा त्या दिवशी ग्रंथ पूर्णतेला गेला. म्हणजे किती वर्ष गेले, म्हणजे 29 वर्ष. सद्गुरू गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 29 वर्षांनी हा ग्रंथ निर्माण झाला. पण दासगणू महाराजांना त्यांच्या जीवनात एकदा सद्गुरू गजानन महाराजांचं दर्शन झालेलाचा प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये आहे. हे सगळं जे आपल्याशी मी बोलतो आहे हे सगळं आपल्याला माहिती असेल, मला जाणीव व्हायची, आपण वाचले असेल. पण एक पुन्हा पुन्हा ऐकलं की छान वाटतं, भाव वाढतो. सद्गुरू गजानन महाराजांविषयी आपली श्रद्धा वाढते, दासगणू महाराजांविषयी प्रेम वाढतं. त्यांचे काही इतरही आख्यान, चरित्र, भक्तलीलामृत, भक्तकथामृत ग्रंथ आपल्याला वाचायची प्रेरणा होईल. इतक्या सगळ्या रचनांमुळे याच्या आधीच्या काळात एक महिपती नावाचे आमच्याकडे खूप मोठे कवी होऊन गेले. संत कवीच होते, जुना काळ आहे त्यांचा, पण यांना आधुनिक महिपती म्हणायला लागले. अत्यंत चांगलं सुंदर काव्य, स्फूर्तिदायक, प्रसाद रूपच. पांडुरंगाचे भक्त, आधी शंकराचे मग पांडुरंगाचे. त्यामुळे कुठेही ते जय जयकार करताना सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ असा त्यांच्या इथे घोष केला जातो कीर्तनामध्ये, कीर्तनात. आणि ते स्वतःही करायचे. त्यांच्या जीवनात त्यांनी गजानन विजय ग्रंथ लिहावा ही प्रेरणा त्यांना व्हावी, याचं बीज कुठे आहे? बीज त्याचं बीज आहे 1907 साली. तेव्हा गजानन महाराज आहेत ते अखंड भ्रमंतीत आहे. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे श्रीराम. दासगणू महाराजांची ओवी आहे. संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर. गजानन महाराज तसेच आहे, भ्रमंती करायचे. दासगणू महाराजांना अशी प्रेरणा झाली की आपण काहीतरी, एक नरसिंगदास नावाचे संत अकोटला असत, त्यांचा मठ आश्रमही होता. तर त्यांना अशी प्रेरणा झाली. अंतस अनेक संतांची चरित्र ते लिहित होते, तर आपण विदर्भात जावं, अकोटला जावं अशी त्यांना प्रेरणा झाली. ते आधी शेगावला आले. तिथे काही गजानन महाराज नव्हते, तिथे दर्शन नाही झालं त्यांना. बीज बोलतं आपल्याला, गजानन विजय ग्रंथाचं बीज. ते निघाले चौकशी करत, तर कळलं की अकोटला नरसिंगदास महाराजांचा मठ आहे. तर शेगावामधूनच गेले, रेल्वेने शेगावपर्यंत आले. तिथून मग वर्णन असं आहे, काळ जुना आहे, 1907, बसेस वगैरे काहीच नव्हता, काहीही नव्हतं. आणि अकोट तसंही थोडंसं आतमध्ये गाव आहे, अकोला जिल्ह्यामध्ये, आपेटी म्हणतात त्याला. वर्णन असं आहे चरित्रग्रंथांमध्ये. चरित्रग्रंथ याचा मी 2-3दा जे म्हणतो आहे, एक
भार्गवराम यवदेकर नावाचे एक ग्रस्त आहेत. हे शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्टोअर कीपर होते. पण गजानन महाराजांचे निस्सिम भक्त ह्या काळातले, त्यांनी गजानन महाराज चरित्रकोश नावाचा एक मोठा ग्रंथ 504 पृष्ठांचा लिहिला आहे. त्यामध्ये सगळं खूप सूक्ष्मरीतीने नमूद केलं आहे. अनेक चित्र त्यात आहेत, माहिती आहे, ग्राफिक्स आहेत आणि फार श्रद्धेने त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी लिहिलेला गजानन महाराज चरित्रकोश ग्रंथ श्री गजानन महाराज संस्थांनीच प्रकाशन त्याचं केलेलं आहे. त्या ग्रंथात ही माहिती आहे आणि हे स्वतः दास भार्गव या नावाने रचना केलेली आहे. भार्गवराम त्यांचं नाव आहे, पण दास भार्गव म्हणून त्यांनी रचना त्या ग्रंथाची केलेली आहे. यांचा जन्म इथला दर्यापूर तालुक्यात येवदा नावाचं गाव आहे. म्हणून भार्गवराम यवदेकर हे त्या ग्रंथाचे लेखक आहेत. दास भार्गव नावाने त्यांनी लिहिलं आहे. त्यांनी पुष्कळ सूक्ष्म घटना लिहिल्या आहेत. त्यात ही घटना लिहिली आहे की 1907 साली वंदनीय दासगणू महाराज विदर्भात आले आणि शेगावला आल्यानंतर तिथून अकोटला जायला टांग्यातून गेले. तेव्हा टांगे किंवा बैलगाड्याच चालायच्या. जुना काळ आहे, माणसांना प्रवासाचं इतर साधन नव्हतं. एक तर बैलगाडी, टांगा, घोडा किंवा पायी, सर्वात चांगलं म्हणजे. म्हणून आपण पहा, बहुतेक सगळ्या संतांची चरित्रांची जर आपण ग्रंथांचं अवलोकन केलं तर सर्व संतांनी बहुतेक प्रवास पायी केला आहे. कारण काही वाहनच नव्हती ना, आत्तासारखी वाहनं नव्हती. टांग्यातून गेले आणि एका ठिकाणी टांग्यातून शेगावहून अकोटकडे जात असताना त्यांना एक खेडेगाव लागलं. बरीच खेडी लागतात मध्ये, इतका काही विकास झाला नव्हता. किती जुनी गोष्ट आहे पहा. आज आपण बोलतो आहोत म्हणजे 117-18 वर्ष या घटनेला झाले. काही फार विकास झाला नव्हता, रस्तेही कच्चे असायचे. एका ठिकाणी यांना खेडेगाव लागलं, ग्रामीण भाग. गर्दी दिसली, एक विहीर होती आणि त्या विहिरीवरती खूप गर्दी झाली होती असं दृश्य यांना दिसलं. उतरले टांग्यातून, चौकशी केली, काय आहे इथे. सगळ्यांनी सांगितलं, हो गजानन महाराज आले, ते तिथे विहिरीवर बसलेत पाणी पित. म्हणून सगळे लोक दर्शनाला गेलेत. यांनी गजानन महाराजांचं नावही खूप ऐकलं, शेगावातूनच आलेत. विचार केला आपणही दर्शन घ्यावं. भाविक तर होते, संत दर्शनाची ओढही होती. संत देखोनी धावे, दासबोधात रामदास स्वामी म्हणतात, संत देखोनी धावे परमसुख हे लावे, नमस्कार्य सर्व भावे तो सत्वगुण श्रीराम. त्या दासगणू महाराजांचा सत्वगुण नेहमी उच्चांकावर असं. म्हणून तर काव्यस्फूर्ती आहे. ज्याला काव्यस्फूर्ती होते, जयार आहे पाठांतर तो सत्वगुण श्रीराम. काव्य ते पाठ हे सगळं सत्वगुणाचं कार्य आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोवृत्ती पावती प्राणी. दासगणू महाराजांचा सत्वगुण नेहमी उच्चांकावर, उत्कर्षावर असायचा. विचार केला आपणही दर्शन घ्यावं. उतरली खाली, त्या विहिरीपर्यंत गेले. गर्दीतून वाट काढताना दर्शनाची सद्गुरू गजानन महाराजांनी यांच्याकडे पाहिलं. हां, सूक्ष्मदृष्टी निहाळी असं म्हटलं आहे. पाहिलं दृश्य भेटाभेट झाली, म्हणजे नजरेची भेट झाली. 1907 साली झालं दर्शन, फक्त झालं. पुढे अकोटला गेले, नरसिंग महाराजांची काही माहिती काढली आणि त्यांचं काम झालं, निघून गेले. पण ह्या प्रसंगात 1907 साली दासगणू महाराज आणि वंदनीय जगत सद्गुरू गजानन महाराज यांची दृष्टीभेट जी झाली, त्यामध्ये एक बीज पेरल्या गेलं आणि हे बीज उगवायला, फोपावायला, त्याचा वृक्ष व्हायला 1939 म्हणजे 32 वर्ष मध्ये जावी लागली. आणि 1939 सालीनंतर गजानन विजयाची निर्मिती वंदनीय दासगणू महाराजांच्या हातून होणार. हेही एक ईश्वरी कार्यच आहे. श्रोते हो, दासगणू महाराज एक कवी आहेत, संत कवी आहेत, कीर्तनकार आहेत. कीर्तनातून मात्र फार परखडपणे प्रचार करायचे, कारण कीर्तन समाज प्रबोधनाचं एक फार मोठं माध्यम आहे. आणि समाजामध्ये नेहमी 2 प्रकारची माणसं असतात, सज्जन दुर्जन, सदाचारी व्यसनी. सगळेच माणसं नेहमी असतात. त्यामुळे सदाचार्य माणसांनाही काय उपदेश, आणि जे व्यसनी आहेत, सदाचार करीत नाहीत, फक्त प्रपंचातच गुंतलेले आहेत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ह्या उक्तीनुसार दासगणू महाराज कार्य करतात आहे. प्रसिद्धी सगळीकडे पोचलेली आहे. फार मोठे संत कवी आहेत, अधिकारी आहेत,
रचना दर्जेदार असते, प्रासादिक असते आणि ओवी करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. जे तीनही ग्रंथांचा आधी उल्लेख केला आपण, ते सर्व ओवीबद्ध ग्रंथ आहेत. महिपतीनंतर इतकी ओवी रचना यांनीच केली, त्यामुळे यांची कीर्ती दिगंत गेली. आता प्रसंग थोडासा गजानन विजय या ग्रंथाच्या निर्मितीचा कसा आहे आपण समजून घेणार आहोत. कारण दासगणूंच्या जीवनातला उच्चांक आहे. आजही दासगणू महाराजांची कीर्ती जी महाराष्ट्रात सर्वत्र आहे, त्यांच्या इतर ग्रंथांमुळे नाही आहे. संत कथामृत या ग्रंथामुळे फारशी नाही, तो ग्रंथ आहे, आजही मिळतो. परंतु सर्वात जास्त प्रसिद्धी श्री गजानन विजय ग्रंथामुळे त्यांना मिळाली. त्या ग्रंथाची निर्मिती नेमकी कशी झाली हे थोड्या वेळात आपण आता पाहणार आहोत. शेगाव संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रामकृष्ण कृष्णाजी पाटील, राकृ पाटील आणि इतर काही विश्वस्त मंडळी यांना अशी प्रेरणा व्हायला लागली की सद्गुरू गजानन महाराजांनी इतक्या लीला केल्या, त्या अनेकांजवळ आहेत. सद्गुरू गजानन महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली पुष्कळ माणसं अजून आहेत, त्यांच्याकडून काही अनुभव लिहून घेतले, काही घटना स्वतःहून आठवल्या त्या लिहिल्या, सगळी कागदपत्र तयार केली, लेखी स्वरूपात तयार केली आणि विचार केला की हे सगळं चरित्र ग्रंथ प्रकाशन झालं पाहिजे. कारण पुढच्या काळात 100, 200, 300, 400 वर्षांनी संत सद्गुरू गजानन महाराज यांची इतकी माहिती उपलब्ध होईल न होईल, कोणी ती प्रेरणा छापायची होईल न होईल, आत्ता आपल्याला झाली आहे. रामकृष्ण कृष्णाजी पाटील यांच्या घराण्यावर तर पूर्ण महाराजांची कृपाच आहे. त्यांच्या चरित्रात यांच्या मुख्य कथा आहेत, आख्यान आहेत. त्यांनी सर्वांनी विचार केला की हे सगळं साहित्य एखाद्या विद्वान व्यक्तीकडे नेऊन त्याच्याकडून चरित्र ग्रंथाची रचना करून घ्यावी. म्हणून ही सगळी मंडळी त्या काळात अतिशय प्रसिद्ध असलेले वंदनीय वैकुंठवासी ल. रा. पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर पुण्याला असायचे, त्यांच्याकडे गेले. त्यांनी स्वागत केलं. कसं काय एवढं केलं? आणि आम्ही शेगाव संस्थानमधून आलो. गजानन महाराजांचं नाव त्यांना माहिती आहे, समकालीन आहेत. यांनी विनंती केली की ही सगळी कागदपत्र त्यांनी पाहिली, सगळी खूप कागदपत्र, खूप माहिती, खूप घटना, या अशा अशा घडलेल्या घटना. आणि विनंती केली की महाराज, एक आपल्याला विनंती आहे की हे सगळं साहित्य इतकं आहे, हे पुढे मिळणार नाही, आता आहे. आम्ही खूप प्रयत्नपूर्वक गोळा केलेला आहे. रामकृष्ण पाटील म्हणाले, आपण याच्यावरती काही आम्हाला ग्रंथ लिहून द्या. ते म्हणाले, ग्रंथ कसा हवा आहे? ते म्हणे, ओवीबद्ध असलं म्हणजे पारायणाचा दर्जा येतो आणि पारायणातच लोकांना रुची फार असते, सुरुवात पारायणापासून आहे. त्यामुळे आपण ओवीबद्ध ग्रंथ लिहून द्यावा अशी आपल्याला विनंती आहे. ल. रा. पांगारकर म्हणाले, नम्रतेने म्हणाले की आपण म्हणता ते बरोबर आहे. ओवीबद्ध रचना भाविकांना भावते, त्यात गेयता असते, पारायण मूल्य असतं आणि त्यामुळं ते छानच आहे. परंतु मी ओवीबद्ध रचना फार करत नाही किंवा काव्यरचना मला फारशी नाही करता येत. पण सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्धीला पावलेले, ज्यांना ओवीरचना करता येते, ज्यांची ओवीरचना चांगली असते, ईश्वराचा कृपा अनुग्रह त्यांना असतो, प्रासादिक असते, असे संत कवी श्री दासगणू महाराज यांच्याकडे तुम्ही जा. पांगारकरांनी, ल. रा. पांगारकरांनी दासगणू महाराजांचं नाव या शेगावच्या मंडळींना सांगितलं. आणि शेगावची मंडळी नंतर तिथून निराश नाही झाली, ते शेगावला परत आले नाही, असं वर्णन चरित्रामध्ये भार्गवरामांनी केलं आहे. ते शेगावला नाही आले. ही सगळी माणसं पंढरपूरला गेली. दामोदर आश्रमात दासगणू महाराज राहायचे. 1938च्या डिसेंबर महिन्यातली घटना आहे. 1938 म्हणजे गजानन महाराजांना देह ठेवून 28 वर्ष होऊन गेली आहे, 29वं वर्ष आहे. आणि आत्ता सर्वांच्या मनात विचार येतो आहे की प्रसिद्ध केलं पाहिजे. त्यांचीच योजना, गजानन महाराजांची योजना. सद्गुरूच्या योजनेशिवाय, ईश्वराच्या योजनेशिवाय काहीही कार्य होत नाही. याच्या आधीसुद्धा कुणी लिहू शकलं असतं, पण गजानन महाराजांची प्रेरणा नाही म्हणा, योजना नाही म्हणा, इच्छा नाही म्हणा. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजाची स्वभावे कृपाळू देव श्रीराम. देवाचीच इच्छा नाही. हे सर्वच जगातलं सगळं कार्य, वृक्षाचे पान आले याचे सत्य तुकोबांनी म्हटलं आहे ना. म्हणून तो काळ यावा लागतो.
28-29 वर्ष गेल्यानंतर डिसेंबर 38 या महिन्यात या पाटील मंडळींनी आता आले दासगणू महाराजांकडे. त्यांनी ते सगळं पाहिलं. सद्गुरू गजानन महाराजांचं दर्शनही त्यांना झालं 1907 साली. मग अशी घटना पाहिली आपण, डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले अवश्य येईन मी शेगावला येईनच येईन. इथे साहित्य ठेवू नका, मी येईन शेगावला, पण मला थोडा अवधी द्या. काय कशासाठी महाराज? अवधी यासाठी की माझ्या डोळ्याचं ऑपरेशन ठरलं आहे, ते उरकून घेतो पुण्यामध्ये आणि नंतर मी शेगावला आपणून येईन. सर्वांनी विचारलं महाराज आपल्या काही बिदागीचा प्रश्न? ते म्हणाले काही नाही, मला फक्त रेल्वेचं जाण्या येण्याचं भाडं द्या, बाकी मी काही घेणार नाही असं बोलले. आणि ठरवल्याप्रमाणे यथासमय शिर्डीहून त्यांच्यासोबत एक छगन काका 12% नावाचे त्यांचे भक्त शिष्य. या छगन काका 12% चरित्र मोठं वाचनीय आहे श्रोते. दासगणू महाराजांचे शिष्योत्तम आहेत. संगीताची उत्तम जाण आहे. उत्तम हार्मोनियम वाजवणारे आहेत. ज्या ज्या ठिकाणी दासगणू महाराज कीर्तनाला जायचे, छगन काका 12% त्यांच्याबरोबर हार्मोनियमचे म्हणजे पेटीचे साथ उत्तम करायचे. रागदारीचं उत्तम अंग होतं, दासगणूंना नाही होतं. आणि असं कीर्तनाला कुठेही नेत असल्यामुळे शिष्योत्तम आहेत. शिवाय दासगणूंना जितके अभंग पद आख्यानं स्फुरायची हे त्यांचे लेखनिक म्हणून काम करायचे. जसं समर्थांचे लेखनिक कल्याण स्वामी आहेत, माऊलींचे लेखनिक सच्चिदानंद बाबा आहेत. कारण ध्यानावस्थेत बोलतात ही माणसं. डोळे बंद करून दासगणू महाराजांनी ग्रंथ लिखाण केलं आहे, पाहू आपण थोड्या वेळाने. ते छगन काका 12% घेऊन आले. शेगाव स्टेशनला उतरले. डिसेंबरच्या अखेरची घटना आहे. त्यांचं स्वागत करायला स्वतः कृष्णाजी पाटील स्वतः स्टेशनवर गेले होते. त्यांच्याबरोबर अजून 2-3 माणसं अजून होती. हे सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं, छगन काकांचं आणि दासगणू महाराजांचं. त्यांना मिरवत शेगावच्या मठात न्यायचं होतं, मंदिरात न्यायचं होतं. रथ सजवून आणलेला होता. पण दासगणू महाराजांची नम्रता पहा, निस्पृहता पहा. ईश्वरी कार्य करायचं आहे, त्यांनी रथात बसायला नकार दिला. ते म्हण रथ तुम्ही आणलाय ठीक आहे, यात पादुका ठेवा गजानन महाराजांच्या, मी पायीच येईन रथाच्या मागे. आणि दासगणू महाराज आणि छगन काका 12% हे त्या रथाच्या मागे 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 संस्थानपर्यंत गेले. खूप जुना काळ आहे श्रोते हो. आता शेगाव संस्थानचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर त्या संस्थानचं आजचं रूप येईल. साहजिक आहे, आज जे रूप आहे तेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण फार जुना काळ आहे. इतकी वस्ती नव्हती, इतकं व्यावसायिक स्वरूपही नव्हती, इतकी दुकानं नव्हती. फक्त ज्यांना अतिशय श्रद्धा आहे ते दर्शनाला येत असत. गजानन विजय ग्रंथ नाही, त्यामुळे पारायणासाठी स्वतंत्र व्यवस्थाही नाही. फक्त दर्शन, प्रदक्षिणा, प्रसाद इतकं सगळं होतं. आले संस्थानपर्यंत, भोजन वगैरे झालं. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये सगळे एकत्र बसले. दासगणू महाराज अत्यंत भाविक अंतःकरणाचे आहेत बरं का. त्यांचे काही नियम आहेत आणि त्या नियमामध्ये एक नियम आहे श्रोते हो, श्री विष्णू सहस्रनाम रोज नित्य पाठ ही त्यांची दैनंदिन उपासना आहे. फार मोठं स्तोत्र आहे, अतिशय प्रभावी आहे. दासगणू महाराजांच्या गोरठे संस्थांमध्ये रोज म्हणण्याचा प्रघात आहे. अनेक संस्थांमध्ये गोंधळाला रोज म्हणतात, कारंजाला नरसिंह सरस्वती स्वामींच्या मंदिरात आरतीच्या आधी रोज म्हणतात. घरोघरी सुद्धा वैयक्तिकरित्या अनेक साधक, अनेक भक्त घरोघरी विष्णू सहस्रनाम म्हणतात. दासगणू महाराजांची उपासना आहे. ते दुपारच्या वेळी सगळेजण बसले. त्याआधी दासगणू महाराज गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आले. प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत वर ते दर्शन घेऊन आले. विष्णू सहस्रनाम पाठ केला. त्यांनी गायत्रीचा जप केला असं वर्णन आहे की आता काही निर्मिती करायची आहे. गायत्रीचा जप केला. नित्य गायत्री उपासक आहेत. इतकं सगळं केल्यानंतर बैठकीत बसले. सभा सुरू झाली. सगळी कागदपत्र पुन्हा त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. त्यांनी ती सगळी चाळली. बरेच दिवस हा कार्यक्रम चालला. 2-1 महिने रोज कागदपत्र पाहिजे. पण एकच प्रश्न दासगणू महाराजांनी रामकृष्ण कृष्णाजी पाटलांना केला की हे सगळं जे माझ्यासमोर आपण ठेवता आहात, ही सगळी घटना, या गोष्टी, या लीला, हे अनुभव शिष्यांनी संकलित केलेले आपण, हे खरोखरच सगळे घडले आहेत ना? खरोखरच घडले आहेत ना? सत्यता याला आहे ना?
हे सत्य असतील तरच मी लिहीन, नाही तर लिहिणार नाही. सत्यमेव जयती नानृतम, मुंडकोपनिषद सांगतं. सत्यमेव जयती. मी खोटं काही लिहिणार नाही, उजून रंगवायचं म्हणून लिहिणार नाही. मला बोला या घटना सत्य आहेत ना. रामकृष्ण पाटील म्हणे, होय महाराज, यातली एक एक घटना सत्य आहे, प्रचितीची आहे. ज्यांना या प्रचिती आल्यात ते आहेत अजून. ते म्हणाले मग मी लिहीन, अवश्य लिहीन. आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर दासगणू महाराजांनी नंतर मग त्यांना सांगितलं मी लिहीन, उद्यापासून लिहूया आपण. आणि मग दासगणू महाराजांच्या लिखाणाचा दिवस ठरला. दासगणू महाराजांनी हे लिखाण का केलं? रामदास स्वामींनी वर्णन केलं दासबोधामध्ये, परोपकाराकारणे कवित्व अगत्य करणे. आपण कविता करायची नाही, परोपकार करण्याकरता, कुणाच्यासाठी तरी, कोणी म्हटलं म्हणून, कोणावर तरी काव्य हे करायचं, परोपकारासाठी कवित्व अगत्य करणे. कवित्वाची लक्षणं लिहित रामदास स्वामींनी. असो, दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र जमले आणि दासगणू महाराज आता गजानन विजय आख्यान चरित्र बोलणार त्या कागदपत्रांच्या आधारे. आणि मग पहिल्या अध्यायापासून प्रारंभ झाला. किती अध्याय आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. 21 अध्यायांची पोथी आहे. 21 मोदक. सद्गुरू गजानन महाराज गणेशाचे अवतार, गणपतीच ते. त्यांना 21 मोदकांचा नैवेद्य हे त्यांनी आधीच संकल्पना केली असेल की मी 21 मोदक समर्पण करीन, किंवा ईश्वराने योजना केली. त्यांनी काय ठरवलं? त्यांना विठ्ठलाची, पांडुरंगाची आवड आहेच. त्यांनी अगदी सुरुवातीला बसताना पुन्हा एकदा त्यांचा नेहमीचा जो जयघोष तो केला. सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, आणि जय जय रघुवीर समर्थ. तिन्ही संप्रदायांचं ऐक्य आहे तिथे. दासगणू महाराज जेवढं ज्ञानेश्वर महाराजांचं, तुकारामांचं आख्यान लिहितात आणि सांगतात, लिहिली आहेत त्यांनी, तसेच समर्थांची पण लिहितात. ते कृष्णाच्या कथा लिहितात तशा रामाच्या लिहितात, त्या सगळ्या संतांच्याही लिहितात. जय जयकार केला, लिखाणाला प्रारंभ झाला आणि पूर्व दिशेला तोंड करून त्यांनी प्रारंभ केला असं वर्णन आहे. पूर्व दिशेला तोंड असं ग्रंथांमध्ये वर्णन आहे. आमचे महर्षी वाल्मिकी जेव्हा रामायणाची रचना त्यांच्या हातून ईश्वराच्या योजनेत व्हायची होती, नारदांनी सांगितल्याप्रमाणे, ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाप्रमाणे त्यांनी स्वतः लिहिलं आहे. ते पूर्वेला तोंड करून बसले. प्राचीन आग्रेषु दर्वेषु धर्मेणान्वेषते गतिम. याचा अर्थ समाधी अवस्थेत वाल्मिकींनी वाल्मिकी रामायण लिहिलं. आमचे दासगणू महाराज काय भिन्न आहेत. व्यासांनी पूर्वेकडे तोंड करून भागवत ग्रंथ लिहिला, कारण पूर्वेकडे सूर्याकडून ऊर्जा मिळते. आणि ते पूर्वेकडे म्हणजे काय संध्याकाळी ग्रंथ सुरू नाही करायचा आहे. प्रातःकाळी जेव्हा सूर्य पूर्व दिशेला आहे, माध्यान्हाला येईपर्यंत लिखाण व्हायचं रोज. आणि एका बैठकीत डोळे बंद करून आणि बाजूला आपण डोळ्यासमोर दृश्य आणण्याचा प्रयत्न करावा. हा प्रसंग आणा किंवा शिवतरगळीतला आणा, रामदास स्वामी कल्याण बसलेत किंवा नेवाशाचा आणा, ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ बसलेत खांबाला टेकून, ज्ञानेश्वर महाराज, सारखे सगळे प्रसंग सारखे. छगन काका बाजूला आहेत लेखनिक म्हणून. दासगणूंनी बोलावं, संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, ज्ञाते मोक्षपदाचे, त्यांनी लिहून घ्यायचं. पहिला अध्याय संपला. एका दिवशी एकच अध्याय. प्रसंगाप्रमाणे, घटनेप्रमाणे, लीलेप्रमाणे अध्यायाची ओवी संख्या वेगळी वेगळी आहे. पण अध्याय पूर्ण झाला, ठेवून द्यावा. आणि मग रामकृष्ण पाटलांनी अशी योजना केली होती, शेगावमध्ये जेवढे भाविक, त्याच गावातले फक्त नित्य दर्शनाला येणारे समाधीच्या, या सर्वांनाही बातमी कळली. सर्वांना उत्सुकता की आज काय अध्याय लिहिला गेला. म्हणून रात्री पटांगणामध्ये, इतके मोठे हॉल वगैरे पण तेव्हा नसायचे, आणि सर्वांना एकत्र करून रात्रीच्या वेळी त्या अध्यायाचं वाचन व्हायचं. दासगणू महाराजांनी सकाळी सांगितलं आहे, सकाळी छगन काकांनी बाळटक्केंनी लिहिलं आहे, त्यावेळेला रामकृष्ण पाटील वगैरे उपस्थित आहेत, 3-4 विश्वस्त. पण सायंकाळी सर्व भाविकांना ते काय लिहिलं आहे कळण्यासाठी जाहीरपणे त्याचं वाचन व्हायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय. आणि खरोखरच आश्चर्यकारक घटना जगातली असेल ही, 21 दिवसांमध्ये 21 अध्याय लिहिल्या गेले. नाही ईश्वराची कृपा आहे, ईश्वरी कृपा आहे. ही योजना आहे, ही सद्गुरू गजानन महाराजांची जी योजना आहे. अत्यंत प्रासादिक असलेलं काव्य आज हे लाखो प्रती खपतात आहे.
पण प्रारंभ झाला 1939मध्येच झाला आणि ग्रंथ पूर्णतेला गेला. कळसाध्याय झाला 21वा. चैत्र शुद्ध प्रतिपदा, मगाशी बोलल्या गेलाय, चैत्र शुद्ध प्रतिपदा 1939, गुढीपाडवा 1939 ग्रंथ पूर्ण झाला. तो सद्गुरू गजानन महाराजांच्या समाधीवर ठेवला गेला, वंदन केल्या गेलं. पुन्हा एकदा विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, पूर्णतेनंतरही पुन्हा पाठ केला. रोजच करायचे ते. डोळ्यातून सर्वांच्या पाणी. काय प्रासादिक रचना पोथी झाली. आज किती तरी लाखो लोकांच्या घरी गजानन विजय, किती आवृत्ती निघाल्या 1939 पासून. त्याची नोंद संस्थांमध्ये असेल, माझ्या हिशोबी ती नोंद नाही, पण लाखो आवृत्ती निघाल्या. नव्हे पुढच्या काळात त्या गेल्या 10-15 वर्षांमध्ये गावोगावी प्रांतोप्रांती फक्त महाराष्ट्र नव्हे, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश सगळ्या भाषांमध्ये भाषांतर झाली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक साधकांना जे गजानन महाराजांची भक्ती करतात, अनेकांना गजानन विजय ग्रंथ पूर्ण मुखोद्गत झाला आहे. अगदी 7 वर्षाची एक मुलगी आहे, मी ऐकलं आहे तिचं पारायण, सुरभी ढगे नाव आहे, चिंचवडला राहते. त्या लहानशा मुलीलासुद्धा मुखोद्गत. आपण विचारू शकता हे होऊ शकतं का? विचार केला तर नाही होऊ शकत, पण समोर दिसतंय. चक्षुर्वय सत्यम ती म्हणते सगळ्यांसमोर. तिचा शेगावले कार्यक्रम झाला आहे. चक्षुर्वय सत्यम 7 वर्षाच्या मुलीला गजानन विजय मुखोद्गत कसा होतो? अजून पुष्कळ मंडळी आहेत, विद्यार्थी पडवळ आहेत, पुष्कळ जण आहेत. नाव कोणाची घ्यायची? खूप आहेत, गावोगावी आहेत. दिवसेंदिवस संख्या वाढती आहे, पारायण कर्त्यांची संख्या वाढती आहे, ग्रंथाची आवृत्ती अजून निघतात आहे. किती लोक असतात, विश्वविक्रम होतील असे काही ठिकाणी पारायण होतात आहे. मध्ये आमच्या विदर्भात नागपूरला एका ठिकाणी पारायण घेतलं होतं. 21,000 एकाच वेळा पारायणाला बसले गजानन विजयाच्या. कशासाठी, का बसले, कोणी प्रेरणा दिली? प्रेरणा सद्गुरू गजानन महाराजांची. एक प्रेरणा सद्गुरू गजानन महाराजांची दिव्य अलौकिक लीला आणि चरित्र आहे, आणि 2 दासगणू महाराजांची काव्यरचना. त्यांचे सद्गुरू वामनराव इस्लामपूरकर किंवा गजानन महाराजांची त्यांच्यावर असलेली कृपा याचं फळ म्हणून तो ग्रंथ आहे, आणि त्यामुळं त्याचा इतका प्रचार विस्तार आहे. श्रोते, ग्रंथ पूर्ण झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदा 1939 गुढीपाडवा ग्रंथ पूर्णतेला गेला. तो समाधीवर ठेवण्यात आला. सर्व विश्वास्थांनी विनंती केली, महाराज इतकं मोठं कार्य आपल्या हातून घडलं आहे, ते जायलाच निघाले, आजच्या दिवस थांबा. ठीक आहे म्हणाले. गुढीपाडव्याच्या दिवशी थांबले. रामाचे तिथे स्थान आहे, मूर्ती आहे. चैत्र शुद्ध द्वितीया 1939 आता यांना निरोप द्यायचा समारंभ सुरू झाला. एवढं मोठं कार्य केलं आहे. कृष्णाजी पाटील स्वतः व्यवस्थापक होते, फार कर्तव्यनिष्ठ होते, कर्तव्यगार होते आणि चोख दक्ष होते कार्यामध्ये. एवढं मोठं कार्य दासगणू महाराजांच्या हातून झालं आहे, काही त्यांचा सत्कार तर झाला पाहिजे. म्हणून खूप छान बिछायत मांडली. गावातली सगळी मंडळी आली, जे नित्य नियमाने रोज रात्री श्रवण करायला येत होते, अशा सर्वांना बोलावलं गेलं. काही 1500 लोक असतील. नेमकी संख्येची नोंद दास भार्गवांनी पण केली नाही, पण पुष्कळ लोक जमा झाले. गालिचे मांडले गेले, तक्क्या, लोड इत्यादी, आणि एका चांदीच्या तबकामध्ये एक करवतीत काठाचं धोतर, उपर्ण, श्रीफळ, एक रेशमी रुमाल, हे सगळं साहित्य ठेवलं होतं. आणि एक मोठ्या रकमेचं पाकिट. एवढं मोठं कार्य करणाऱ्या माणसाला काय सत्कार करावा, पुष्पहार हे ठेवलेलं होतं. सगळी सभा सुरू झाली. सर्वांनी त्यांना कृष्णाजी पाटील व्यवस्थापक असल्यामुळे त्यांच्या हातून हा सत्कार झाला. ते सगळं दिलं. दासगणू महाराज म्हणाले, हे काय आहे, कशास्तव? म्हणजे महाराज, आम्ही आपल्याला काय देणार, पण फूल ना फुलाची पाकळी, आपण इथे इतके दिवस आलात, हे चरित्र निर्माण केलं, पुढच्या काळात लोकांची सोय होईल म्हणून थोडेसं हे आपली अल्पसेवा महाराजांचा प्रसाद म्हणून घ्या. दासगणू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि नम्रतेने म्हणाले, होय, मी संतांच्या दरबारात आलेलो आहे, प्रसाद घेतल्याशिवाय कसा जाईन बरे? प्रसाद तर घेईन, पण तो माझ्या इच्छेने घेईन. आणि माझी इच्छा ही आहे की हा जो एक रुमाल आहे, रेशमी रुमाल, हा रेशमी रुमाल आणि हे श्रीफळ मला द्या, बाकी हे मला काही नको. हे पाकिट किती रकमेचं आहे मला माहीत नाही,
मला माहिती आहे संस्थांची सध्याची परिस्थिती फार चांगली नाही आहे, हे संस्थांमध्ये जमा करा. मला फक्त रुमाल आणि श्रीफळ द्या आणि इतर सगळ्या वस्तू धोतर रूपण इत्यादी गोरगरिबांमध्ये प्रसाद रूप वाटून द्या. आणि खरोखरच दासगणू महाराजांनी एवढंच घेतलं. याला म्हणतात निस्पृहता. कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे, समर्थांची आज्ञा आहे. कोणाशी काहीच न मागावे, दिलं तरी नाही, नको आहे. सेवा, सद्गुरू गजानन महाराजांची सेवा आणि सेवेचा एक वेगळा दर्जा. सेवेमध्ये मोबदला नसतोय मागायचा, मग नाकारला. आणि त्यानंतर दासगणू महाराज आपल्या शिष्योत्तम छगनकाका बारटक्के यांच्याबरोबर परत शिर्डीकडे जायला निघाले. सर्व विश्वस्त मंडळी इत्यादी त्यांना स्टेशनपर्यंत सोडायला गेली असं वर्णन आहे श्रोते हो. सद्गुरू गजानन महाराजांचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे गजानन विजय, त्याच्या निर्मितीचा हा प्रसंग आहे. आणि तो ज्यांनी केला संत श्रेष्ठ, संत कवी, वंदनीय दासगणू महाराज यांचा काही जीवन परिचय आपण आपल्या उपलब्ध वेळेमध्ये करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा एकच उद्देश आहे, हे चरित्र आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचा उद्देश एकच आहे की जेणेकरून आपल्याला विस्ताराने दास भार्गव यांनी लिहिलेला संत गजानन महाराज चरित्रकोश नावाचा ग्रंथ लिहिला, तो वाचल्याची प्रेरणा व्हावी. खूप प्रसंग त्यात नमूद केलेले आहेत. आणि ते सगळं वाचून काय होईल? सद्गुरू गजानन महाराजांच्या विषयीची आपली श्रद्धा निष्ठा आहे, सर्वांमध्ये आहे, ती अजून वाढेल. श्रद्धा, भक्ती, भाव याची उंची जो जो वाढेल, आमचीच उंची वाढते त्याने. कारण देव पाहायचा असेल सद्गुरूंच्या कृपेने तर उंच ठिकाणी जावं लागतं. तुकोबांचा अभंग आहे, देव पाहो देव पाहो, उंचे ठाये उभा राहो. उंचे ठाये उभे राहो. देव पाहायचा असेल तर उंच ठिकाणी, म्हणजे टेकडीवर असा अर्थ नाही. आमच्या बुद्धीची, खरं बुद्धीची पण नाही, सत्वगुणाची उंची वाढवावी लागते. सत्वगुणाची उंची वाढवण्याचं काम संतांची चरित्र करतात. तवा कथामृतम भागवतात वर्णन आहे, गोपी गीतामध्ये. समर्थांचे तेच वर्णन आहे दासबोधात. आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वेण सर्वथा राहोची नाही श्रीराम. हरिकथा काय आणि संत कथा काय? एकच. कारण मगाशी ओवी म्हटली ना, धर्मस्थापनेचे नरत ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ती आवड गोडी आपल्या सर्वांना उत्पन्न व्हावी, हा उद्देश फक्त हे चरित्र म्हणा किंवा दासगणू महाराजांचं जीवनचरित्र आपल्यासमोर ठेवण्याचा उद्देश आहे. श्रोते हो, संत कवी दासगणू महाराज यांना भगवंतांच्या योजनेत 93 संपून 94 वर्षांचं आयुष्य जवळजवळ मिळालं. आणि 25 नोव्हेंबर 1962 साली त्यांनी पंढरपूर मुक्कामी देह ठेवला. त्यांची समाधी आहे तिथे. आणि त्याचप्रमाणे त्यांची एक वस्त्र समाधी, जे संस्थान निर्माण केलं त्यांनी गोरठा या ठिकाणी, मराठवाड्यामध्ये आहे, नांदेडजवळ, उमरीजवळच आहे, त्या ठिकाणीही त्यांची समाधी आहे. सगळी उपासना पद्धती त्यांनी लावून दिलेली आजही त्या ठिकाणी तशीच सुरू आहे. अनेक अध्वर्यू त्या ठिकाणी असतात, कीर्तनकार येतात, उत्सव होतात मोठे मोठे. आणि दोन्ही ठिकाणी पंढरपूरलाही उत्सव होतो आणि गोरठ्यालाही होतो. आमच्या परमभाग्याने आम्हाला गोरठ्याला जायचा 2दा योग आला. खूप छान संस्थान आहे. वरदानंद भारतींनी, म्हणजे अनंतरावजी आठवल्यांनी तेव्हा संन्यास ग्रहण केला होता, त्यामुळे त्यांची भेट नाही झाली. पण एकंदर आश्रमातलं सगळं वातावरण, नित्यनियमाने उपासना, काकड्यापासून शेजारपर्यंत सगळा कार्यक्रम दासगणू महाराजांनी जसा लावून दिली पद्धती, संत हेच तर करतात, आपण करतात आणि इतरांना करायला प्रवृत्त करतात. हे संत कार्य आहे. सामान्य माणसाला जीवनामध्ये ईश्वराची ओढ गोडी निर्माण करणं हेच तर संतांचं कार्य आहे. आणि दासगणू महाराजांच्या संपूर्ण वाङ्मयातून ती नक्की होते. कीर्तनं त्यांची आख्यानं ऐकली तरी होते. फार रसाळ, भक्तिभावपूर्ण, अतिशय सुंदर अशी आख्यानं त्यांची आहेत. श्रोते हो, आज आपण वंदनीय दासगणू महाराज यांच्या चरित्राविषयी काही चरित्रभाग चिंतनाद्वारे करण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपणा सर्वांना त्यांचं चरित्र विस्ताराने श्रवण करण्याची, वाचण्याची, ऐकण्याची इच्छा होईल. ती सर्वांना झाली आहे
तर ह्या आपल्या चिंतनाचा उपयोग आहे असं मला वाटतं आहे. म्हणून झालेलं चिंतन माझे सद्गुरू ज्यांची प्रतिमा बाजूला आहे, परमपूजनीय सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या चरणी समर्पण करतो. वंदनीय दासगणू महाराजांना वंदन करतो. वंदनीय अनंतराव आठवले म्हणजे वरदानंद भारती यांना वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.